नमस्कार. झालं का तुमचं चहा पाणी? आमचं झालंय बघा आता चहा पाणी. म्हणलं एक तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकावं, कारण टाकलं नाही सकाळपासून. आणि आम्ही बाहेर गेलेला तुम्हाला मी जोडतेची व्हिडिओ बघा तुम्ही बाहेर कुठे गेला होता. आणि परी काय केलं परीना. आणि परीचा म्हणजे पावसाळा पहिलाच आहे ना, इतकं पावसात मध्ये हे करेल ती परी की वरी बघायली पाणी प्यायली. पाऊस पडायलेला पाणी पिली, हसायली, रडणं काही नाही पावसामुळं. आणि नेमकं बाहेर गेलात की पाऊस आला, म्हणून थोडं काम होतं बाहेर. कॉलेजमध्ये होतं दीदीचं काम म्हणून गेला होता. परीला पण घेऊन गेलतात. म्हणलं पाऊस नाही यायचा, तर 2-4 दिवस झालं पावसाचंच वातावरण आहे. बघा आभाळ कसं आलेलं आहे बाहेर. आणि म्हणलं एक व्हिडिओ करून तुम्हाला टाकावं. परी आज झोपलेली आहे बघा. चहा पाणी आत्ताच आमचं चहा पाणी झालेलं आहे. म्हणलं तुमचं चहा पाणी झालं का नाही बघावं. आत्ताच झोपली परी, किरकिर करू लागली. मग दीदीनं म्हणली झोपी घालते मी तिला. घाल म्हणलं झोपी. आता काय म्हणजे आता नाही, परी पुढच्या व्हिडिओ म्हणजे इथं जोडणारच आहे मी ती व्हिडिओ. बघा तुम्ही बाहेर कुठे गेलतात आणि किती मजा आली बाहेर परीची. पावसामध्ये इतकं भारी वाटायला तर तिला खूपच भारी वाटायला होतं. बघा बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. बघा असं पूर्ण असं म्हणजे आभाळ आलेलं आहे आणि थंड वातावरण आहे, नुसतं थंड. म्हणजे आभाळ तर आहेच आहे आलेलं बघा. आणि असल्या वातावरणात काहीच काम करू वाटत नाही. बाहेरून आले मी आणि जे अंग टाकलं होतं आत्ताच, मग उठले, हे गेलेत बाहेर. चहा केला, चहा बिस्किट असं खाल्लं आत्ताच. ते गेले बाहेर. मग मला आता आवरायचे, भांडे राहिलेत माझे. म्हणलं भांडे घासावं, एक व्हिडिओ करून तुम्हाला टाकावं. आता भांडे घासणारच आहेत बघा. भांडे इथे एवढं पडलेले आहेत वाट्यावर. किती पसारा आहे तुम्हाला दिसतच असतं वाट्यावर, कारण मी आवरलंच नाही ना. आता आवरायचे भांडे ते, कारण सकाळी उठले, स्वयंपाक केला, सकाळी उठल्या झाडून पुसून बाथरूम ते आज सगळं धुतलेलं आहे. इतकं साफसफाई केली ना. आणि पावसामुळे चिखल चिखल होते सगळं. मग बाहेरचं पण धुवून घेतलं, झाडून पुसून घेतलं, स्वयंपाक केला, वरण भात भाजी पोळी जेवण केलं. आणि मग बाहेर गेलात आम्ही. आणि मग तसंच इथं केलेलं तसंच होतं. जेवण केले आणि थोडंसं बसलं की बाहेर गेलं. बाहेरून आलं जे तिथं हॉलमध्ये लोळायला लागलं आम्ही आल्यापासून. मग आत्ता उठलं तर आत्ता वाजले तर 5-5:30 वाजलेत. मग हे गेलेत बाहेर. आता मला चहा पण झालेलं आहे. आता भांडे आवरते मी. भांडे आवरले की मग बघू संध्याकाळी काय करायचं स्वयंपाक. संध्याकाळचं एवढं काही नसते आमच्याकडं. सकाळी पूर्ण स्वयंपाक करावं लागते. संध्याकाळचं कधी खिचडी केली, कधी काही केलं, असं नवीन नवीन चालते त्यांना. म्हणून संध्याकाळचं स्वयंपाकाचं काही नाही उडता. म्हणलं परी झोपलेली आहे, आता उठूनच थोड्या वेळाने म्हणलं एक व्हिडिओ करून तुम्हाला टाकावं. कारण बाहेर गेला होता, बाहेरून आल्यापासून गुलवळत होता. मग तुमचं काय चाललंय बघावं म्हणलं, कारण मला सवय झाली आता. मला पण वाटते की एक व्हिडिओ टाकावंच आपण, काही नसलं तरी, काही दाखवण्यासारखं नसलं तरी पण मला वाटतं की असं बोलून तरी टाकावं. मला करमतच नाही. मग ती सवय झाली मला बी एक व्हिडिओ टाकायची लॉंग. त्याच्या मला वाटतं काहीतरी विसरल्यासारखंच वाटते, सवय लागली त्याच्यामुळं. म्हणलं आता पावसामुळं काय बाहेरचा थोडाफारच घेतला आहे, जास्त काही घेतलेला नाही व्हिडिओ. कारण मी असं नाही टाकलं तर चुकल्यासारखंच होते. मला वाटतं काहीतरी राहिले माझं काम, काहीतरी राहिले असं होते. मध्ये 2 दिवस मध्ये टाकला नव्हता, गावाला गेलते मी, तर मला करमतच नव्हतं. पण जाऊ दे म्हणलं आता काय करावं, टाकलं असंच. काही असं नसलं, कुठं बाहेर बी नाही गेलं तर आम्ही, काही बी नाही केलं तर असं बोलून का होईना मी टाकते चिडू. काही नसलं तरी बघण्यासारखं तुम्हाला, कारण मी असं साधं बोलून का होईना मला वाटते टाकावंच. सवय लागली त्याच्यामुळं. तर रोज उठून म्हणजे आता पावसाचं पाण्याचं कुठं जावं ना. तर यांना म्हणलं चला बाहेर, तर म्हणते वातावरण असेल.
वातावरण, त्याच्यामुळे बाहेर पण जाण्यातच येणं गेले आता अशात. बघू आता एक व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे छान असं बघायला. आषाढी निमित्त आम्ही बनवणार आहे पूर्ण मैत्रिणी. खूप छान व्हिडिओ राहणार आहे ते. बघू आता म्हणायला तर कधी उद्या म्हणतात, कधी परवा म्हणतात. पूर्ण मैत्रिणी मिळून बनवणार आहेत आम्ही असं छान ग्रुपमध्ये. त्याच्यासाठी मेहनत पण भरपूर केलेली आहे. तुम्हाला कळणच पुढं आता जेव्हा मी व्हिडिओ टाकन आणि जेव्हा शूट करायचं तेव्हा कळणारच आहे तुम्हाला. म्हणलं एक व्हिडिओ करावंच म्हणलं. परी झोपली, काय करावं, मला पण सवय लागली. काही नसलं तरी आमच्या म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये असं बघण्यासारखं तरी पण मला वाटते की टाकावंच बोलून. भांडी ते घासूच तर हे येते लगे. भांडी घासायची झाडून घ्यायचं तेच असते. सकाळी उठलं तेच काम, संध्याकाळी तेच. म्हणजे रात्री आता सकाळी उठलं की तीच रुटीन रोजची लागलेली आपली. सकाळी उठायचं, बाहेरचं दार झाडायचं, पाणी मारायचं, ब्रश करायचा, आंघोळ करायची आणि सगळ्या जणांना उठवायचं, हातरुणं काढायची, चहा करायचा, सगळ्यांचा स्वयंपाक करायचा. रोज तेच आहे, रोज तेच आहे, बदलून काहीच नाही ना. स्वयंपाक करायचा, जेवण करायचे, भांडे घासायचे, धुणं धुवायचं, हेच असते काम, दुसरं काय. रोज रोज तेच काम. काय म्हणते तसं, उठरी चिंदा एकच धंदा, उठरी चिंदा एकच धंदा. सकाळी उठलं की तेच काम, दिवसभर करायचं, लगेच रात्र, लगेच संध्याकाळी काय करायचं, असं होतंय स्वयंपाकाचं बी. चला म्हणलं सवय लागली एक व्हिडिओ करून टाकावा आपण बी आणि आवरावं म्हणलं आता काम. आणि तुमचं बी काय चाललंय बघावं. सगळ्याच महिलांना काम असते बरं का घरातलं, खरंच सगळ्यांनाच. त्या कामामधून मी आपण वेळ काढून आपल्यासाठी वेळ काढायचा असते थोडंफार. आम्ही करतात तसं बघा, कारण काम बी करतात पण आपल्यासाठी थोडासा वेळ बी आम्ही असं काढतात मैत्रिणी. तुम्ही पण तसं करत जा. किती बी काम असलं तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढत जा. मी आतापर्यंत काढत नव्हते पण आता म्हणलं जाऊ द्या, आपल्यासाठी थोडासा वेळ काढायचा. एकुणिकीच्या नादानच होतंय बाहेर जाणं ते सगळं असं. म्हणून खूप छान अशा मैत्रिणी ते आहेत माझ्या. मेन म्हणजे आमच्याकडे सोबतच लग्न झालेले इथं सगळ्यांचे, म्हणजे एका महिन्यामध्ये सगळे. आणि इथं आल्यावर सगळ्याजणी मैत्रिणी इतक्या म्हणजे जीवलग आहेत ना, घासातला घास असं कधीच सोडून खात नाहीत अशा मैत्रिणी आहेत. सुखात दुःखात सगळ्यामध्ये साथ देतात. दुःखामध्ये तर इतकं धावून येतात ना खूपच. अशा मैत्रिणी तुमच्यापाशी असल्या तर खरी नक्कीच सांभाळून ठेवा. ए दीदी, परी उठली काय की ग? कारण माझ्यापाशी तर आहेत बघा मैत्रिणी. उठली का ग? मला आवाज आल्यासारखं वाटला. नाही उठली. टी व्ही चालू आहे, भैया टी व्ही बघायला, मग त्याचा आवाज आला असं. तुमच्यापाशी पण अशा जीवलग मैत्रिणी असल्या तर नक्की सांभाळून ठेवा. खरं सुख दुःखामध्ये साथ देतात मैत्रिणी. माझ्यापाशी तर आहे बघा खूप, म्हणजे मला असं सपोर्ट केलेला आहे मैत्रिणींना खूपच. मी सांगू शकत नाही एवढे मैत्रिणी चांगले आहेत माझ्या. पण थोडंसं म्हणजे घर माझं थोडंसं लांब आहे, सगळ्याचं घर तिथं आहे. पहिलं आम्ही तिथंच राहत होता सगळ्याजणी, पण आता आम्ही इकडं आलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना पण अवघड वाटते. फोन आलेला आहे बघा, उचलता पण येईना. दीदी इकडे का? इकडे ना, फोन आलाय इकडे म्हणलं. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.
आई म्हणलं की बाई इथं गाडी निघण्या नाही ना पैशाला तुम्हाला जायचंय हे परी पण देणार आहेत की बाई परी थांबता काय एवढं हरवाय काय ग बंद कर तिला तोंड भारी केलं तिला पाऊस परी ना तिला पावसात भिजल्यावर काय भिजलं वरी करून अशी प्यायला लागली त्याला तिला हे बघ. काय दिली ती पाणी प्यायला लागली अशी वरून हा करून पाऊस यायलाय, पावसात आणि तुझी कशी बघायला करायची लागली. अशी पिल्ल्यासारखं चिटकली माहिती काही पाऊस यायला लागलाय आणि ओके काय थांबा मी उतरले नाही हिला घे तिथे हिला घे ना बघ ना कशी चिटकली हाय करा हाय आम्ही बाहेर गेलो बघा आणि म्हणलं परीला इतकं आवडतंय ना पावसामध्ये तर हो का सगळं पावसाने भिजलं आम्ही सगळं आणि इतकं बघा सगळं पाणीच पाणी झालंय हो का बघा गाडीवर कशी करते म्हणलं परीला नाही हो वरी तोंड करून आज करायची हो जसं काय तुला प्यायला सोडलंय वरून कशी करायली बघा रद दिदी पावसाचं आवडायला तिला सगळं भिजलं तर आम्ही ते दिदीचं काम होतं कॉलेजमध्ये म्हणून गेलतात आणि हिला घेऊन गेला बघ कशी वडायली त्यांना मग कशी वडायली वागाव झाली धरा धरा तुमचं चित्र ए बाबा माझ्याकडे ये नाही ना हे सोड तसं नसतं करू टाकले मारून टाकले तिकडं